भोंदूबाबाचं प्रकरण सुरू झाल्याची जी सगळ्यात पहिली अधिकृत डॉक्युमेंट ज्याला आपण असं म्हणू की त्यातली जी पहिली एफआयआर ना ती डिसेंबर 2025 मध्ये दाखल झाली होती आणि ती स्वतः अशोक खरातनेच दिली होती। दोन व्यक्तींची यामध्ये नाव महत्वाची होती कारण 5 कोटींची जवळपास खरातकडे खंडणी मागितली आहे असं त्याचं म्हणणं होतं आणि म्हणून त्याने कुठे गेली त्याच्या इथलंच जे वावी पोलीस स्टेशन आहे तिथे खंडणीची एफआयआर दाखल केली आणि त्यामध्ये दोन नावं घेतली। पहिलं नाव होतं परब आणि दुसरं नाव होतं या सगळ्यामध्ये जितेंद्र जासूद। आता ही दोन नावं यासाठी महत्वाची ठरतात की एक मुंबईचा माणूस एक पुण्याचा माणूस ह्या दोन व्यक्ती एक्झॅक्टली कशा काय ह्या सगळ्याच्या खरातच्या संपर्कात आल्या आणि तिथून पुढे जेव्हा त्यांच्या हाती व्हिडिओ लागले असं खरातचं म्हणणं आहे तेव्हा त्यांनी एक्झॅक्टली काय या सगळ्यामध्ये तोडपाणी करण्याचा प्रयत्न केला होता हे तुम्हाला आधीच्या मी एका एफआयआर मध्ये वाचून दाखवलं होतं। पण सगळ्यात महत्वाचं काय इथून सुरू झालेला सिलसिला कुठपर्यंत येऊन पोहोचलाय तर जासूदने स्वतः खरातनेच त्याच्याकडून 5 कोटी कसे उकळले या सगळ्या प्रकरणामध्ये मोठी एफआयआर दिली आहे। आणि फक्त इतकंच नाही आजची स्टोरी सुरू करताना या सगळ्यामध्ये जासूदचे उल्लेख जास्त महत्वाचे याच्यासाठी वाटतात की तो खरात सोबत जवळपास 8 ते 10 वर्ष होता। आणि फक्त इतकंच नाही तुम्ही फोटोज काढून बघा अगदी रुपाली चाकणकरांचे असतील किंवा आणखी कोणाचे असतील बाबाच्या पाठीमागे त्या ठिकाणी तुम्हाला जासूद उभा दिसेल। त्यामुळे 21 देश 90 लाखांची मर्सिडीज आणि ग्रीनलँड सारख्या देशातल्या एका हॉटेलमधून तिला दाखवलेला स्वर्ग ही आजची महत्वाची स्टोरी। एक्झॅक्टली काय काय आहे एफआयआर मध्ये वन बाय वन जाऊ। आणि अर्थात मी तुम्हाला सुरुवातीला डिसेंबर तारीख यासाठी सांगितली होती की तिथूनच या सगळ्याची उकल सुरू झाली। पहिली एफआयआर ती दाखल झाली त्यात काही व्हिडिओ रिकव्हर झाले। दुसरी शिर्डीला एफआयआर दाखल झाली तिथे एका महिनेने नीरज जाधव जो याच्या ऑफिस बॉय म्हणून काम करायचा त्याच्या विरोधातली होती। या दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे अशोक खरातचे व्हिडिओज आणि तिथून सगळी सुरुवात झाली। मग एसआयटी स्थापन झाली आणि त्यानंतर 17 मार्चला जेव्हा तिसरा गुन्हा दाखल झाला तो पहिल्यांदा अशोक खरात विरुद्धचा थेट गुन्हा होता त्यामुळे त्याला अटक झाली आणि मग हे सगळे गुन्हे एसआयटीकडे वर्ग झाले। आजची स्टोरी सुरू करण्यापूर्वी नमस्कार मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तक मध्ये स्वागत। जासूदने ही नाशिकमध्ये एफआयआर दिली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आणि तो काय सांगतो त्यातल्या तारखा त्यातले घटनाक्रम लक्षात ठेवले पाहिजेत कारण जवळपास 10 वर्षांचा धांडोळा आपल्याला या सगळ्यात घ्यायचा आहे। त्यामुळे कोणकोणत्या वर्षी त्यांनी काय काय केलेलं आहे आणि कोणाकोणासोबत केलेलं आहे वन बाय वन सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील। तो असं म्हणतो की 2010 पासून मी बांधकाम व्यवसायाला सुरुवात केली आहे। त्यानंतर जगभरात माझा लॉजिस्टिक्सचा सुद्धा व्यवसाय सुरू होता। आता लॉजिस्टिक्सचा व्यवसाय असल्यामुळे या सगळ्या प्रकरणातला संबंधित अभ्यास करण्याबाबत 2015 ते 18 दरम्यान अमेरिका देशात 4 ते 5 वेळा मी जाऊन आलो याच्या आधी। मग 2018 मध्ये लॉजिस्टिक्सचा व्यवसाय सुरू करणार असं मी ठरवलं होतं आणि त्यामुळे मुंबईतला माझा मित्र दिनेश परब याने मला असं सांगितलं की आमच्या गावातील काही लोकांनी मला सांगितलंय की नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव या ठिकाणी ज्योतिष बघणारे व मंत्रतंत्राने अडचणी दूर करणारे तोडगे देणारे बाबा नामक अशोक कुमार खरात हे ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी नाशिक इथे ते असतात। मग त्यानंतर यांनी काय केलं की कॅनडा कॉर्नर या ठिकाणी सुद्धा ओकस प्रॉपर्टी नावाचं त्यांचं कार्यालय आहे या संदर्भात याला माहिती मिळाली। आता माहिती मिळाली तर हा थांबला नाही त्याहून पुढे काय झालंय बघा या सगळ्यामध्ये त्याला कळलं की असं सांगणारा बाबा आहे दिनेश परब थ्रू त्याला ते कळलं। बरं आता दिनेश परब आणि हा दोघे एकाच प्रकरणातले आरोपी पण आहेत बघा ज्यात त्यांना इंटरिम बिल मिळाले आहेत। त्यांनी अनेक लोकांना मोठं केलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने मार्गातील अडथळे दूर होतात त्यांना भूतकाळ व भविष्यकाळ दोन्ही समजतात आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जाऊन आशीर्वाद व सल्ला घ्यावा असं दिनेश परब या व्यक्तीने ठरल्याप्रमाणे मला सांगितलं। आणि त्यानंतर दिनेश परब यांनी अशोक कुमार खरात बाबांच्या ऑफिसला जाण्याचं ठरवलं। मी पण त्यांच्यासोबत म्हणजे जासूद पण त्यांच्यासोबत जाणार असं ठरलं। त्याचप्रमाणे मी व माझा मित्र दिनेश आम्ही दोघं सुद्धा 2018 मध्ये अशोक खरात याच्या ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर इथे ऑफिसला जाऊन त्याची पहिल्यांदा भेट घेतली। तिथे गेल्यानंतर खरात यांनी मला विश्वासात घेतलं। मी खरात बाबांना सांगितलं की मला जगभरातल्या लॉजिस्टिक्स आता ह्या वेगवेगळ्या व्यवसाय सुरू करायचा आहे त्यासाठी बाहेर फिरून पण आलेलो आहे आणि व्यवसाय सुरू करायचा असल्यामुळे आता मला या सगळ्याबद्दल गायडन्स पाहिजे। मग ते अशोक खरात त्याला असं म्हणाले की तुला जगभरात लॉजिस्टिक्सचा व्यवसाय सुरू करायचा असल्यास तुला सदरचा व्यवसाय वेगवेगळ्या देशात जर करायचा असेल तर जगभरात या सगळ्यासाठी पॉवर देण्यासाठी तुला एक पूजा करावी लागेल। आता ते केल्यानंतर पण ही अवतार पूजा फक्त मी वर्षातून एकदाच करतो त्या पूजेसाठी लागणारी ऊर्जा व दैवी शक्ती ही जगातील 3 वेगवेगळ्या देशातून एकदा भेटी दिल्यानेच मला प्राप्त होईल। म्हणजे ही जर पूजा करायची असेल तर 3 एक तर वर्षातून मी एकदाच करतो ही पूजा असं अशोक खरातने सांगितलं। दुसरं सांगितलं की ह्याच्यासाठी जी पॉवर ऊर्जा लागते त्यासाठी मला 3 वेगवेगळ्या देशांना भेटीगाठी द्याव्या लागतील तिथून ती मला ऊर्जा प्राप्त होईल आणि मग आपल्याला हे सगळं करता येईल। मग त्यानंतर
तुझी वर्षाला एकदा मी पूजा करेल. वेगवेगळ्या देशात तुझा व्यवसाय करणार असल्याने त्या देशांना भेटी देऊन मला प्राप्त झालेली ऊर्जा व दैवी शक्ती तुझी अवतार पूजा करून देईल आणि त्यामुळे या अवतार पूजेला जी शक्ती प्राप्त होईल त्या शक्तीमुळे तुझ्या व्यवसायात जगतात तू एकदम मोठा होशील. अशोक कुमार खरात यांनी असं मला सांगितलं, म्हणजे जासूदला सांगितलं आणि त्यांनी मला विश्वासात घेतलेला असल्यामुळे दिनेश परब आणि आम्ही दोघंही खरात याच्या ऑफिसमध्ये जवळपास 7 ते 8 वेळा जाऊन 2018 मध्ये परब असे आम्ही वारंवार तिथे गेलो. त्यानंतर अवतार पूजे संदर्भात आम्ही त्यांना भेटायला गेलो जवळपास 7 ते 8 वेळा की कशी पूजा करायची काय वगैरे वगैरे. ठीक आहे. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की तू जर मला मर्सिडीज कार भेट दिली तरच तुझी अवतार पूजा करेल आणि त्या पूजेत वाहन म्हणून कारचा वापर करेल आणि त्याशिवाय तुझी पूजा काय मला करता येणार नाही बाबा. बरं, आता फक्त इतकं नाही तर खरात त्याला हेही सांगितलं की तुला मला काही करून ही मर्सिडीज कार द्यावीच लागेल, असं वचन हे तुला मला आत्ता द्यावं लागेल आणि ते नाही दिली तर मग तुझा तत्काळ मृत्यू होईल असं खरात त्यांनी सांगितलं. मृत्यूची भीती मला घातली असं जासूद म्हणतोय. त्यानंतर उजाडली तारीख पुढची 2018ची. 18चा साधारण ऑगस्ट महिना आला. ऑगस्ट महिन्यामध्ये पुण्यातल्या एका मर्सिडीजच्या शोरूम मधून 90 लाख रुपये खर्च करून डाऊन पेमेंट म्हणजे 90 लाख रुपये किमतीची मर्सिडीज कारचं बुकिंग केलं. या कार खरेदीसाठी 15 लाखाचं डाऊन पेमेंट केलं आणि 75 लाख जे काय होतं तो म्हटलं की मी बँकेतून कर्ज काढलं आणि म्हटलं की बाबांना आपल्याला द्यायची, आपल्याला एवढी मोठी पूजा करायची, त्यामुळे आपण हे देऊन टाकू. त्यानंतर मग ऑगस्ट संपला. त्यानंतर सप्टेंबर महिना आला 2018चा. मग सप्टेंबर महिन्यामध्ये संबंधित कारची डिलिव्हरी घेण्यासाठी अशोक खरात उर्फ कॅप्टन बाबा हे स्वतः वरील XYZ जे पुण्यातलं शोरूम आहे त्या शोरूम मध्ये आले होते. तेव्हा त्यांनी मी व माझ्या पुण्यातील इतर मित्र हे शोरूम मध्ये कारची डिलिव्हरी घेण्यासाठी सुद्धा त्यावेळी उपस्थित राहिले होते. कारण मी मित्रांना म्हटलं की बाबांना आपल्याला द्यायची कार तर मी 15 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि वरचे 75 लाख रुपये मी लगेच ICICI बँकेतून तो म्हटलं की मी लोन केलं त्याचं आणि मग ठीक आहे. आता पुढे मग तो म्हणतो की अशोक खरात यांनी मग ऑक्टोबर महिन्यात संबंधित अवतारी पूजा करण्यासंदर्भात उत्तम मुहूर्त आहे, मिरगाव येथल्या ईशान्येश्वराच्या मंदिरात तू ये आणि तिथे आपण तुझी पूजा करू असं सांगितलं. आता ही अवतार पूजा ही रात्री केली जात असल्यामुळे त्याविषयी संध्याकाळी तू तिथे ये असं त्याला सांगितलं. मग 1 ऑक्टोबरला जासूद तिथे गेला. आता मग तो असं म्हणतोय की दिनेश परब आणि आम्ही दोघंही तिथे उपस्थित होतो त्या मिरगावच्या नाशिकच्या मंदिरामध्ये. मग संध्याकाळी 7 वाजता पुढे इथून आम्ही निघालो आणि आम्ही दोघं तिकडे पोहोचलो असतो म्हणतो. मिरगाव इथे मंदिरात आल्यानंतर अशोक खरात बाबांनी रात्री 8च्या सुमारास मला अवतार पूजा करण्यासंदर्भात ईशान्येश्वर मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेकडे सोबत येण्यास सांगितले. मला भीती वाटत होती त्यामुळे दिनेश परबलाही सोबत घेण्याची विनंती केली. आता तेव्हा अशोक खरात या बाबांनी दिनेश परब यालाही मंदिराच्या मागे येण्यासाठी मग परवानगी देऊन टाकली. अदरवाईज बाबा एकट्यात पूजा करायची असं मी आता तरी बाकी सगळ्यांकडून ऐकलंय. ठीक आहे. मग दिनेशला पण परवानगी दिली. त्यानंतर मग अशोक खरात बाबा आम्हाला बोलले की अवतार पूजा चालू असताना ईशान्येश्वर महादेव नाग हे देवतेच्या स्वरूपात येतील, त्यामुळे तुमच्या हातात मी तांदूळ देईल, ते तांदूळ तुमचं रक्षण करतील. तांदूळ जर जमिनीवर पडले तर नाग देवता तुम्हाला दंश करेल, त्यामुळे तुम्ही हातातील तांदूळ पडू न देता डोळे बंद करून गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्राचा जाप करत राहा. मग ते म्हणतात आम्ही तांदूळ घेऊन हातात उभे राहिलो, डोळे बिळे बंद केले. आम्ही बाबांची मंत्र म्हणायला सुरुवात झाली. आम्ही डोळे बंद करून बाबा मंत्र म्हणत असतानाच काही वेळाने डोळे उघडून पाहिलं तर ईशान्येश्वर नागदेवतेच्या रूपात येत आहे असं अशोक कुमार बाबा हे बोलू लागले. आणि मग नाग येत असल्यास त्यांनी बोट करून दाखवलं. त्यांनी असं बोट केलं कुठे की तिथून नाग येतोय आणि ईशान्येश्वर देवतेचा जो नाग म्हणजे ती देवता नागाच्या स्वरूपात तुम्हाला आशीर्वाद द्यायला येणार आहे अवतार पूजेमध्ये. तर तिथं देवता येऊ लागली आणि त्यांनी तिथं बोट दाखवलं. आता बघा, तेव्हा आम्हाला मंदिराच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेकडून मंदिराकडे काहीतरी सरपटत येतं ना दिसलं असं ते म्हणतात. ठीक आहे. त्याच्या प्लास्टिकच्या घरच्यासारखा आवाज सरपटण्यासारखा येत होता. परंतु खरात बाबांनी आम्हाला नाग देवता येत आहे असं आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आम्हाला नाग येत असले काहीतरी असं आपण त्याला म्हणतो की सरपटल्याचा आवाज येतो किंवा काहीतरी असं तिथे आवाज थोडा थोडा झाला आणि त्यांना वाटलं की नाग देवता तर येतीच आहे. सरपटणारा नाग हा अशोक कुमार खरात यांच्या बाबांच्या समोर येऊन फणा काढून उभा राहिला. बघा, फणा काढून उभा राहिला. आता फक्त इतकंच नाही, तेव्हा अशोक कुमार खरात या बाबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता डोळे बंद करा आणि नागदेवतेस प्रश्न विचारण्यास सांगितले. नागदेवतेची भाषा बाबांना समजत असल्यामुळे अशोक खरातांनी सांगितल्याप्रमाणे मी लॉजिस्टिक्सचा व्यवसाय सुरू करत असल्याबाबत, आशीर्वाद मिळण्याबाबत, कुटुंबाचं कल्याण होण्याबाबत डोळे बंद करून नागदेवतेस प्रार्थना केली. आम्हाला तर काही नागदेवतेची भाषा येत नव्हती, ती बाबांना होती, पण बाबांनी माझा मेसेज कन्वे केलेला होता त्यामुळे त्यांनी ते नागदेवतेशी बोलले. आता पुढे बघा या सगळ्यात काय. त्यानंतर बाबांनी मला सांगितलं की नागदेवतेने तुला आशीर्वाद दिला असून तुला येत्या 5 वर्षात 21 देशांमध्ये जाऊन तिथल्या माती स्पर्श करून त्या देशाच्या मातीची पूजा करावी लागेल. 21 देशात जाऊन आल्यानंतरच लॉजिस्टिक्सचा व्यवसाय तुला सुरू करावा लागेल. या देशांमध्ये जाऊन आल्यानंतर तुला
परिसाची शक्ती प्राप्त होऊन तुझ्या व्यवसायात भरभराट होऊन तुझं नाव होईल. जर तुला 21 देशांत जर तू मला स्वतःला ह्या 21 देशात घेऊन नाही गेलास तर तुझ्यावर परत ह्या नागदेवतेचा कोप होईल, ती तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू होईल. थोडक्यात मर्सिडीज कार झाली, नागदेवता आली, तिने फणा पण काढला, भाषा येत नव्हती. बाबांनी त्या नागदेवतेला सांगितलं. मग बाबा म्हणले की आता 21 देशांची जाऊन माती आपल्याला गोळा करावी लागेल आणि ती माती गोळा झाल्यानंतर आपल्याला तुला मला त्यासाठी सोबत घेऊन जावं लागेल. मग त्याच दिवशी बाबांनी सुरुवातीला म्यानमार या देशात जाऊन तिथे मातेची पूजा करायला लागलं असं मला सांगितलं. चला, पहिला देश ठरला. आणि जर दिलेले वचन पाळलं नाही तर तुला काळी जादू करून मारून टाकेल असं म्हटलंय. अशोक खरा त्याची भीती घातल्यामुळे मग लगेच ऑक्टोबरमध्ये बॉस पूजा झाली आणि लगेच डिसेंबरचा मुहूर्त ठरला. डिसेंबरमध्ये म्यानमार, त्याच्यानंतर मग 2019च्या जून जुलैला ग्रीनलँड या देशात बाबा मला घेऊन गेले. साधारण एक पुढे लगेच 6 महिन्याचं अंतर होतं, त्यात लगेच पुढच्या 2019ला पण ते गेले. त्याचा सर्व खर्च बाबांनी मला मृत्यूची भीती दाखवून माझ्याकडूनच करून घेतला. वा रे पट्ट्या. ग्रीनलँडला इथे गेल्यानंतर अशोक कुमार खात बाबांसाठी हॉटेलसाठी स्वतंत्र रूम बुक केली होती आणि दुसऱ्या रूममध्ये मी थांबलो होतो. ग्रीनलँडच्या हॉटेलमध्ये असताना बाबांनी आम्हाला रूममध्ये बोलवलं, सांगितलं की कैलास मानसरोवराला स्वर्गाचं पहिलं टोक मानलं जातं आणि ग्रीनलँड हे स्वर्गाचं दुसरं टोक मानलं जातं. आणि आता मला स्वर्गात जाण्यासाठी ईश्वरीय संकेत मिळत असून मी केव्हाही स्वर्गात जाऊ शकतो असं म्हणून अशोक कुमार खरात हे फरशीवर झोपून गेले. तेव्हा मी आणि दिनेश परब अशांनी बाबांचे पाय पकडले. तुम्ही स्वर्गात जाऊ नका, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्ही आमच्यासोबत परत भारतात चला असे म्हणून दोघेही बाबांना विनवणी करू लागलो. तेव्हा बाबांनी शांत होऊन सांगितलं की मला तुमच्यासारखे भक्त लाभले माझ्यातून जगाच्या कल्याणासाठी. मी आता स्वर्गात जात नाही, मी जिवंत भारतात परत येतो असं सांगून बाबांनी त्यांच्या रूममध्ये पुन्हा एकदा संध्याकाळी बोलवलं. सायंकाळी जेव्हा ते रूममध्ये गेले तेव्हा मी पाहिलं की अशोक कुमार बाबा खुर्चीवर बसलेले होते. त्यांच्यासमोर टिपावरती 2 बिस्लेरीच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. अशोक कुमार खरात, लक्ष नाही का आता पुढे, अशोक कुमार खरात यांनी आम्हालाही बसायला सांगितलं. बिस्लेरीची बाटली उचलून पाणी पिण्यास दिलं. मी विचारलं काय, तेव्हा त्यांनी असलं की पाणी असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला डोळे बंद करण्यास सांगितले. अशोक कुमार बाबांनी माझा मित्र दिनेश परब याला दुसरी बिस्लेरीची बाटली देऊन ती पिण्यास सांगून त्याची टेस्ट विचारली. तेव्हा दिनेश परब याने तिची टेस्ट कोल्ड्रिंकची येत असल्याचं सांगितलं. अशोक कुमार खरात बाबांनी काहीतरी हात चलाकी करून डोळे बंद करायला लावून 2 वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये पाणी आणि कोल्ड्रिंक ठेवून चमत्कार केल्याचं आम्हाला त्यावेळी भासवलं. चलो ठीक आहे, हे आम्हाला नंतर लक्षात आलं असं हे पण त्यांनी मान्य केलंय. नंतर तो असं म्हणतो की अशोक कुमार खरात बाबांनी त्यांच्या स्वतःच्या म्हणजे मेडिसिनसाठी, औषधोपचारासाठी अमेरिका इथे घेऊन जाणे व सर्व खर्च करण्याबाबत मला सांगितले. ठीक आहे, जर तू गुरु म्हणून माझी सेवा केली नाहीस तर तू तत्काळ मृत्यू अशी भीती मला घातली. त्या भीतीमुळे 2019 खरात यांनी मला फ्लोरिडा, त्यानंतर तिथलं एक क्लिनिक आहे फ्लोरिडामधलं अमेरिका, इथे घेऊन 4 वेळा घेऊन ते आतापर्यंत गेले. औषधोपचार केला. 29 लाख रुपये, 81,000 रुपये त्याचा खर्च आला आहे आणि मृत्यूची भीती घातली आणि त्यामुळे मला हे करायला लावलं. ठीक आहे, पैसे खर्च केले. 2019 खरात त्यांनी मला सांगितलं की मिरगावमध्ये तू ये, अवतार पूजा केल्यानंतर तुझी उत्तर पूजा पण करावी लागते. आता अवतार पूजा तुझी झाली बाबा, आता तुझी उत्तर पूजा करावी लागेल. मग उत्तर पूजा केल्यानंतर या सगळ्या महत्त्वाचं सांगतो की उत्तर पूजा करण्यासाठी तुला नवीन वस्तूंच्या बांधकामाचा खर्च करावा लागेल. आणि वेळोवेळी अशोक खरात 2022 1,11,00,000 रुपये बांधकामाच्या खर्चासाठी अकाउंट ट्रान्सफर मी स्वतः केलेत असं त्याला सांगतो. बांधकाम कुठलं? फार्म हाऊस. वा. त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं जवळपास 13 कोटी साधारण खर्च केला फार्म हाऊसवरती असं दिसत होतं. ठीक आहे, त्यातले 1,11,00,000 साधारण बांधकाम खर्च आत्ता इथून याने स्वतः पैसे पाठवले बाबाला. त्यानंतर 2022 खरात बाबांनी मला मिरगाव इथल्या मंदिरात बोलवलं की तुझी उत्तर पूजा ही त्यांच्या नवीन वास्तूमध्ये करावी लागेल आणि त्यामुळे नवीन वास्तूमध्ये तुर्कस्तान येथील लाकडाचे व लोखंडाचे फर्निचर बसवावे लागेल. तर उत्तर पूजा करताना बाहेर पडलेली नकारात्मक ऊर्जा त्या लाकडी फर्निचरमध्ये सामावून नष्ट होईल. तसं केल्यास आणि तसं न केल्यास परत एकदा तुझा मृत्यू अटळेल. तुर्कस्तानचं फर्निचर आहे. ठीक आहे, आणखी काय काय आपण बघू. अशा बाबांनी मला पुन्हा एकदा मृत्यूची भीती घातली. मंदिराच्या पाठीमागे घेऊन गेले आणि त्यानंतर सफेद खडून तिथे एक रिंगण केलं आणि मला सांगितलं की आत्ताच्या आत्ता तू फर्निचरची बुकिंग केली नाहीस तर तुझा कधी मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रिंगणातून बाहेर पडायचा प्रयत्न करू नको, कोणत्याही क्षणी तू भस्म होशील. ठीक आहे. आता भीती घातल्यामुळे तो घाबरून गेला. मग त्याने काय केलं, त्याच्या अकाउंटवरून परत RTGS ने 49 लाख रुपये आणखी एकाला ट्रान्सफर केले. कोणतरी आहेत त्यांना ट्रान्सफर केले. मग खरात याने संबंधित अकाउंट त्या माणसाच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर करून घेतले आणि फार्म हाऊससाठी तुर्कस्तान इथून फर्निचर विकत घेतलं. त्यानंतर 2023 आणि फेब्रुवारी 2024
खरात याने परत एकदा किती 29 लाख रुपयांचं हे सागवान लाकूड माझ्या घरून ते खरेदी करून आणलेलं आहे. मिरगाव इथे फार्म हाऊस वरती ठेवलेलं आहे. त्यानंतर किचनला बसवण्यासाठी 42,50,000 रुपयांचं किचनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, त्याचप्रमाणे अशोक खरात याच्या सांगण्यावरून 21 देशांची सफारी पूर्ण करून त्यामध्ये युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश असे वेगवेगळे देश आहेत, त्या सगळ्या ठिकाणी ते घेऊन गेले. त्यानंतर अशा सगळ्या ठिकाणचे खर्च परत मीच केला. फक्त इतकंच नाही तर मर्सिडीज घेऊन दिली. असे सगळे एक एक करून नंतर बाबाने काय केलं, उत्तर पूजा करायला टाळाटाळ केली. टाळाटाळ करायला लागल्यापासून ते म्हटले की आता मला संशय येऊ लागला आहे, त्यामुळे मग मी गुपचूप माहिती काढायला सुरुवात केली, असं जासूद म्हणतोय की मी गुपचूप माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा त्याच्या मिरगाव येथील फार्म हाऊसवर मंदिराच्या ठिकाणी लपून पाहिलं असता माझ्या लक्षात आलं की अशोक खरात भक्तगण येण्यापूर्वीच प्लास्टिकचा नकली साप व त्याच्या काळ्या रंगाची प्लास्टिकची पन्नी बांधून आधीपासूनच तयारी करून ठेवायचा आणि नंतर हातचलाकीने साप असल्याचं भासून लोकांकडून अघोरी कृत्य करून घ्यायचं. माझी खात्री पटली आणि त्यामुळे उत्तर पूजा करायची नाही, काय होईल ते पाहून घेईल असं सांगितलं. मर्सिडीज कार जी खरेदी केली होती ते तुमच्या औषधोपचारासाठी वगैरे खर्च केलेला होता असं तो सगळं म्हणतो. तर ह्या सगळ्यासाठी केलेली रक्कम जी खर्च केली त्यासाठी तो म्हणतो की अशोक कुमार खरात यांनी त्यांचं बिंग फुटू नये म्हणूनच माझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. काय खेळ सुरू झालाय महाराष्ट्रात बघा. आणि सगळ्या यंत्रणा, सगळी माध्यमं, सगळ्याच गोष्टी या सगळ्या माठी वाईट वाटतं मला. पण या जासूदने ह्याच्याकडे व्हिडिओ होते, दिनेश परब आणि जासूदकडे दोघांकडे, या दोघांकडे व्हिडिओ होते म्हणून ते त्याला ब्लॅकमेल करत होते असं खरातचं म्हणणं आहे. आता या सगळ्या जो काही मी आता ह्याच्यासोबत खर्च केला ह्याचं सगळ्याचं बिंग फुटू नये म्हणूनच माझ्यावरती खंडणीची केस त्याने टाकली असं आता हा म्हणतोय. आणि याने काउंटर खंडणीची केस केली. तेच कलमं विलो सगळी तीच आहेत, फक्त याच्यामध्ये जादूटोणा कायद्याची 2 कलमं आणखी ॲड ऑन झाली आहेत. कारण त्याचं म्हणणं आहे की माझी ती उत्तर पूजा करायची असेल किंवा ती आणखी अवतार पूजा वगैरे अशा 2-3 पूजा त्याच्या करायच्या होत्या, तर त्यासाठी असं करण्यात आलेलं आहे. फार इंटरेस्टिंग चाललं आहे प्रकरण आणि तितकंच ते गंभीर होतं आहे. त्याचं कारण असं आहे की इथे फक्त महिलांचा छळ झाला आहे किंवा असातला मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की आर्थिक फसवणूक सुद्धा झाली आहे. आणखी किती लोक या सगळ्यातून पुढे येणार त्यातून बघितलं पाहिजे. कारण बाबाची साधारण ओव्हरऑल संपत्ती आणि तो आकडा बघता 2 गोष्टी खूप क्लिअर आहेत. एक म्हणजे मनी आणि पॉवर ह्या 2 गोष्टी याच्या समांतर चालत होत्या, त्यामुळे त्याचं कुणी उखडू शकलं नाही. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाचं काय, इतका पैसा आहे ते 21 देश फिरायला काय प्रॉब्लेमच नाही ना. म्हणजे स्वतःकडे नसता तरी स्पॉन्सर्स तगडा होता, त्यामुळे असं हे सगळं करून घेतलंय. काय होतंय सगळं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरापर्सन गोपाळ सोबत मी ओमकार, आज पुण्यातून.